हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अप बेसिक यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक यूजर क्रिएट केलं होतं सौरभ नावाचा. जो सौरभ नावाचा यूजर होता त्याला सर्वची सर्व जॉब दिसत होती, जे नितेश यूजरला दिसत होती, आणि तो नितेश यूजरची सर्व जॉब कॉन्फिगर बी करू शकत होता. तर मी इथे नितेश यूजरने लॉग इन झालो आहो. आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचे आहे की जो दुसरा यूजर आहे म्हणजे सौरभ यूजर आहे, असं माना की आपण एक जेनकिन्सची पाईपलाईन बनवली आणि जो डेव्हलपर आहे तो फक्त आपली जे जॉब आहे फक्त त्या जॉबला बिल्ड करू शकला पाहिजे. तर असं आपल्याला कॉन्फिगर करायचे आहे. तर त्यासाठी इथे मॅनेज जेनकिन्सचे ऑप्शन दिसत आहे. त्या मॅनेज जेनकिन्सच्या ऑप्शनला क्लिक करणार. तर इथे हा रेड कलरमध्ये जो शो होत आहे हा काही एरर नाही, तर हा प्लगइन्स अपडेटचा मेसेज आहे. इथे प्लगइन्स बघा 6 प्लगइन्स अपडेटला आले. तर प्लगइन्सला ऑप्शनला क्लिक करणार आणि इथे सिलेक्ट करणार बॉक्सला आणि अपडेटवर क्लिक करणार. तर यामुळे जे आपले प्लगइन्स आहे ते अपडेट होणार आणि जे काही डिपेंडन्सी आहे ते रिझॉल्व होऊन जाणार. तर इथे प्लगइन्स अपडेट होत आहे. रिस्टार्ट ऑप्शनला सिलेक्ट करणार. तर इथे रिस्टार्ट होत आहे. नितेश यूजरने लॉग इन करणार. तर इथे पूर्ण प्लगइन्स अपडेट झालेले आहे. नो अपडेट्स अवेलेबल इथे शो झालेला आहे. तर इथे मॅनेज जेनकिन्सला क्लिक केलं तर इथे आपल्याला रोल बेस म्हणून कुठेच ऑप्शन आपल्याला दिसत नाही आहे. आपल्याला रोल बेस ॲक्सेस कंट्रोल करायचे आहे, तर इथे रोल बेसचे आपल्याला ऑप्शन इथे कुठेच दिसत नाही आहे. तर या गोष्टीचा काही प्लगइन्स असू शकतो. तर त्या दोन्ही सेक्शनमध्ये आपल्याला तो ऑप्शन नाही दिसत आहे. तर या तुम्हाला सांगितलं होतं की जेनकिन्समध्ये काही पण करायचे असेल तर आपल्याला प्लगइन इन्स्टॉल करावं लागेल. तर जेनकिन्सला प्लगइन्समुळे एवढं जेनकिन्स एवढं पॉवरफुल आहे. तर इथे आपल्याला त्यासाठी एक प्लगइन्स इन्स्टॉल करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये जावं लागेल. इथे plugins.jenkins.io सर्च करावं लागेल. तर इथे रोल बेस ऑथरायझेशन स्ट्रॅटेजी म्हणून प्लगइन सर्च करणार. तर इथे रोल बेस ऑथरायझेशन स्ट्रॅटेजी म्हणून आपल्याला प्लगइन्स मिळाला. ह्या सेम नावाने आपल्याला जेनकिन्स डॅशबोर्डमध्ये जाऊन प्लगइन्समध्ये जाऊन आपल्याला ह्या नावाने सेम नावाने सर्च करावं लागेल. तर जेनकिन्स डॅशबोर्डमध्ये जाणार आणि इथे प्लगइन्समध्ये जाणार. इथे अवेलेबल प्लगइन्सला क्लिक करणार. इथे बघ इथे सर्च करणार. रोल केलं तर इथे सर्च झालं. रोल बेस ऑथरायझेशन स्ट्रॅटेजी सिलेक्ट करणार आणि इन्स्टॉलवर क्लिक करणार. तर हा प्लगइन्स इथे इन्स्टॉल होणं चालू होऊन जाणार. तर इथे प्लगइन इन्स्टॉल होणं चालू झालेलं आहे आणि इथे रिस्टार्टवर ऑप्शनवर क्लिक करणार, सिलेक्ट करणार. तर आपलं रिस्टार्ट पण होत आहे, म्हणजे प्लगइन इन्स्टॉल झालेले आहे. लॉग इन करणार. इथे प्लगइन इन्स्टॉल झालं की नाही इन्स्टॉल प्लगइन्सवर क्लिक करणार आणि इथे सर्च करणार रोल बेस ऑथरायझेशन स्ट्रॅटेजी म्हणून रोल्स म्हणून. तर इथे बघा इथे प्लगइन इन्स्टॉल पण झाला, इनेबल पण आहे आणि डिलीट करायचं असेल तर क्रॉसवर जाऊन आपण क्लिक करून तो प्लगइन्स डिलीट पण करू शकतो. तर इथे आता मॅनेज जेनकिन्स ऑप्शनवर क्लिक करणार. इथे बघा इथे आपल्याला रोल बेसचं कुठेच आपल्याला ऑप्शन नाही दिसत आहे. खाली पण बघा पण इथे काही ऑप्शन दिसत नाही. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आपल्याला इथे एक ऑप्शन असतो मॅनेज जेनकिन्सवर क्लिक करणार. इथे एक ऑप्शन असतो त्यासाठी सिक्युरिटी नावाचा. तर सिक्युरिटीला क्लिक करणार. सिक्युरिटीच्या रिलेटेड जे पण काम करायचं असेल ते सिक्युरिटी ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला करावं लागेल. तर सिक्युरिटी ऑप्शनला क्लिक करणार. इथे बघा इथे आल्यावर मला काय करायचं आहे की इथे ऑथरायझेशनमध्ये खाली आल्यावर इथे रोल बेस स्ट्रॅटेजी म्हणून एक ऑप्शन मिळतो याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे काही गोष्टी आहेत जे मला सांगायचे आहे. इथे ऑथेंटिकेशन पूर्णच्या पूर्ण आपण डिजेबल बी करू शकतो. डिजेबल ऑप्शनला सिलेक्ट करून हे बघा ऑथेंटिकेशनचे ऑप्शन डिजेबल का पुरा सिलेक्ट. ऑथरायझेशनमध्ये
ते बघा डिजेबल करता येतो. ऑथरायझेशनमध्ये एनीवन कॅन डू हा पूर्णच्या पूर्ण आपण अलग स्ट्रॅटर्जी, वेगळी स्ट्रॅटर्जी पण डिफाईन करू शकता. हे वेगळी स्ट्रॅटर्जी आहे आणि इथे प्रत्येक स्ट्रॅटर्जीबद्दल इथे डिफाईन पण केलं आहे. तर मेनली मला जे सांगायचं होतं ते होतं रोल बेस्ड स्ट्रॅटर्जीबद्दल. तर अप्लाय अँड सेव्ह करणार. आता रोल बेस्ड स्ट्रॅटर्जी सिलेक्ट केला आहे, अप्लाय अँड सेव्हला क्लिक करणार. जसंही मी इथे अप्लाय अँड सेव्ह केलं तर आपल्याला इथे एक ऑप्शन मिळणार, मॅनेज अँड असाइन रोल म्हणून. हा एक ऑप्शन आपल्याला शो होत आहे आणि हा पहिले ऑप्शन आपल्याला इथे दिसत नव्हता. आता तुम्हाला समजलं असेल की आपण जेवढे जास्त प्लगइन इन्स्टॉल करणार तेवढे इथे ऑप्शन आपल्याला जास्त शो होणार. तर इथे आता मॅनेज अँड असाइन रोल्सला क्लिक करणार. तर इथे आपण रोल पण बनवू शकतो, रोल असाइन बी करू शकतो आणि रोल स्ट्रॅटर्जी पण डिफाईन करू शकतो. तर मी इथे एक रोल क्रिएट करत आहोत, त्यासाठी मला मॅनेज रोल्सला क्लिक करावं लागेल. मला एक रोल डिफाईन करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी मला मॅनेज रोल्सला क्लिक करावं लागेल. इथे एक ॲडमिन रोल आहे, त्याला मला काहीच नाही करायचं आहे. इथे एक रोल ॲड करतो, त्यासाठी इथे रोल टू ॲडमध्ये डेव्हलपर नाव देतो. ते डेव्हलपर नाव दिला आणि इथे एक डुप्लिकेट टॅब पण ओपन करतो आणि इथे सौरभ युजरने लॉग इन करेल डुप्लिकेट टॅबमध्ये. पासवर्ड देणार, साइन इन करणार. तर इथे मी सौरभ युजरने लॉग इन होऊन गेला, पण इथे एक ऑप्शन शो होत आहे, एरर शो होत आहे, ॲक्सेस डिनाईड. तर याला काही परमिशन नाही आहे. ते नितीश युजरमध्ये येणार आणि जो डेव्हलपर रोल आहे त्याला ओव्हरऑल रीडची परमिशन देऊन देतो. रीडची परमिशन देणार ओव्हरऑलमध्ये, ऑप्शन असतो तिथे ओव्हरऑलमध्ये रीडचं. तर तिथे सिलेक्ट करणार, परमिशन देत आहे. ठीक आहे. अप्लाय आणि सेव्ह करणार. तर आताच फक्त मी एवढंच करत आहे. त्यानंतर जो सौरभ युजर आहे त्याला मी डेव्हलपर रोल आहे तो मी देऊन देतो. सौरभ युजरला डेव्हलपरचे रोल देऊन देतो. डेव्हलपर त्यासाठी असाइन रोल्समध्ये जाणार. तर आपल्याला सौरभ युजरला द्यायचे आहे, तर इथे युजरसाठी ॲड युजरला क्लिक करणार आहे. ग्रुपला द्यायचे असेल तर ॲड ग्रुपला आपण क्लिक करणार. तर मला सौरभ युजरला द्यायचे आहे तर ॲड युजरला क्लिक करणार आणि इथे युजरचं नाव देणार सौरभ युजर, सौरभ म्हणून, आणि याला सौरभ दिला, ओके करणार आणि याला डेव्हलपरवाला रोल असाइन करणार सौरभ युजरला. ठीक आहे. डेव्हलपरवाला रोल सिलेक्ट केला. अप्लाय खाली येणार, काय आहे तर बघणार. अप्लाय आणि सेव्ह करणार. आता सौरभ युजरमध्ये जाणार. तर इथे सौरभ युजरच्या डॅशबोर्डमध्ये गेलं तर आपल्याला फक्त हॅलो एव्हरीवन हा मेसेज शो होता, जो कॉन्फिगरेशनमध्ये मी नोटिफिकेशनसाठी शो केलं होतं. सौरभ युजरला इथे ॲक्सेस तर मिळाला, पण याला जे जॉब होती ते इथे दिसत नाही आहे. तर त्यासाठी आता मला पाहिजे की जो डेव्हलपर आहे त्याला तो जॉबला बिल्ड पण करू शकलं पाहिजे, केवळ फक्त बिल्ड केलं पाहिजे, कॉन्फिगर नाही केलं पाहिजे. तर त्यासाठी मॅनेज जेनकिन्स रोल्समध्ये जाऊन त्याला जो डेव्हलपरची ओव्हरऑल रीड परमिशन दिलं होतं, बट इथे जे जॉबच्या अंदर परमिशन देणार, इथे डेव्हलपरला मी रीडची परमिशन दिली होती, परंतु या जॉबच्या आतमध्ये मी परमिशन देतो की एका जॉबला बिल्ड पण करू शकलं पाहिजे आणि रीड पण करू शकलं पाहिजे. त्यासाठी बिल्ड आणि रीडची परमिशन देतो. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार.
आता सौरभ युजरला रिफ्रेश करणार. इथे जे जॉब होती ते आता इथे लिस्ट झालेली आहे, शो झालेली आहे आपल्याला. इथे मी जॉबला क्लिक करणार तर इथे फक्त आपल्याला बिल्ड नाऊचं ऑप्शन दिसत आहे. इथे कॉन्फिगरचे ऑप्शन नाही दिसत आहे, कारण का आपण याला बिल्डचीच परमिशन दिलेली आहे म्हणून बिल्डचे ऑप्शन शो होत आहे. तर फ्रेंड्स आपल्याला एवढं तर समजलं की रोल बेस ॲक्सेस कंट्रोल मेकॅनिझम कसं यूज करायचं आहे. तर फ्रेंड्स आपल्याला जे परमिशन द्यायची आहे ते आपल्याला रोलच्या नुसार द्यायची आहे. तर आपण याप्रमाणे परमिशन देऊ शकतो की कोणत्या युजरला काय परमिशन द्यायची, तो कॉन्फिगर बी करणार की नाही, बिल्ड पण करू शकणार की नाही. काही केसमध्ये असं असतो की त्याला फक्त रीडची परमिशन असते, फक्त तो चेक करू शकेल की जॉबमध्ये काय होत आहे. जे आपण परमिशन आपल्या मनामध्ये आहे आपण प्लगिनच्या मदतीने देऊ शकतो. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.